महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये संतांची नाही तर संतांची गरज आहे. गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी. ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीमध्ये भक्ती, दान आणि माणुसकीची जी परंपरा नांदते तिचं चालतं बोलतं रूप म्हणजे वासुदेव. पाटेच्या शांतक्षणी टाळ मृदुंगांच्या नादात वासुदेवा हरीचा गजर करत तो दारोदारी फिरत असतो. कोणाकडून दान मागण्यासाठी नाही तर प्रत्येकाच्या मनात देव जागवण्यासाठी. मंदिराच्या चौकटीत न अडकता देव जेव्हा थेट माणसाच्या अंगणात येतो तेव्हा श्रद्धेला रूप मिळतं आणि संस्कृतीला श्वास. आजच्या धावपळीच्या युगातही ही परंपरा आपल्याला थांबून माणूस व्हायला शिकवते. ही कविता आहे त्या वासुदेवाच्या स्वारीची, जी गावाला फक्त जाग करत नाही तर आजही गाव जागवत असते. पहाटेच्या शांत क्षणी टाळ्यांचा झाला नाद. दारोदार जाग आली भक्तीचा लागला स्वाद. डोक्यावर भगवा झेंडा मुखी हरिनाम गोड. गाव जागवत आली पहा वासुदेवाची ओढ. कुणाच्या अंगणात आनंद कुणाच्या डोळ्यात आस. वासुदेवाच्या शब्दांनी मिटतो दुःखाचा त्रास. दान करा पुण्य कमवा एवढाच त्याचा मंत्र. माणुसकी शिकवणारा हा देवाचा चालता यंत्र. शेत शिवार वाडी वस्ती झोपडीतही उजेड. भजनातून उलगडतो जीवनाचा खरा वेद. गरिबाच्या चुलीपाशी देव येतो चालत चालत. वासुदेव सांगतो समाधानात सुख नांदत. नव्या युगाची वादळे मोबाईलचा गजर, तरीही जिवंत आहे परंपरेचा हा स्वर. संस्कृतीच्या मुळाशी बांधलेली श्रद्धेची दोरी, आजही गाव जागवत असते वासुदेवाची स्वारी. टाळ मृदुंग थांबतील कधी पण अर्थ नाही जाणार. भक्ती दान माणुसकीचा संदेश राहणार. देव मंदिरातच नाही दारात उभा आहे आज. वासुदेवाच्या रूपाने भेटतो कृष्ण साज. वासुदेवाच्या रूपाने भेटतो कृष्ण साज. गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवत आली वासुदेवाची ही स्वारी.